गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. उठा. शेवटचाच ह्या वर्षीचा. आज रात्री झोपताना पुढल्या वर्षीच उठतात. उठा. लई भारी. आ चला उठा, 8 वाजल्यात. माझी मॅडम उठणार ही सांगितलं का, ही कोवर उठणार तो नाटक. हस 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 थोडीशी. बघा लाडू लगेच झोपले, अजिबात उठणार नाही. पेव किटली द्या का दुधाची तेवढी. त्यानंतर इथं दूध तापायला ठेवलं शेगडी. भाजी छान अशी धुवून आणली. तर भाजी बनवायची. मिरच्या काढल्यात. तर मला भाजी पण करायची मेथीची, आणि त्याबरोबर मग इथं वालाच्या शेंगा आहे त्या पण करायला घ्यायची, दोन्ही पण. दिवसभर काय सुटत झालं नाही. त्यानंतर आम्ही कांदा काटायला गेलो. आज कांद्याची काढणी चालू होते, काढणी दोन्ही पण. आणि संध्याकाळचं सूर्य बघा, ह्या वर्षीचा शेवटचा 31 डिसेंबरचा. तर बघा कसला भारी दिसतोय सूर्य मावळताना. त्यानंतर शेवडीसुद्धा आणायचं. आता मी घरी चाललेली आहे. कांदा काटलं, रोप उपटलं. लावगड आहे तर कांदा गोळा करायला गमेली लिहिली ती घेऊन घरी चालले, कारण की उद्या लावगड आहे त्यामुळे गमेल लागायची ना. आता पेन पुशायला लागत असतात. शेतातून आल्यानंतर पहिला चहा केला. चहा उकळत तोपर्यंत मी वाटण काढलं, खोबरं शिरून घेतलं, शेंगदाणे भाजायला ठेवलं आणि भाजीपाला आणलाय म्हणलं यांना ठेवा. हा वांग मला करायचे आता. किती वांगी त्या पिशवीतच ठेव. वाटण बसता बसता चहा चालला. संध्याकाळचं अजिबात असं निवांत चहा नाही. आणि मला आवरा काढलं भाजीपाला एका बाजूला ठेवा. कारल्यामध्ये काकडी टाक म्हणजे कडू होऊन दे काकडी. मग वाटाणा सोला ना आपल्याला उद्या सकाळच्याला हे करून न्या बाहेर. बाबा तुम्ही सोला जा. ताटली घेऊन जा. ताटली नाही पिशवी घे, ती पिशवी त्या पिशवीतच ठेव. अगं तर का भांडणं करीता दूध दे ठेवून. ते दोन्ही पिशव्या त्या तुम्हाला होती याला न्यायला. हा सलील जायची मग वाकायला. तुला येईन का? एकात वाटाणा ठेव आणि एक लगेच भांडणं. किडक्या मिडक्या बघा. चला आता वांग करून घेते. शेंगदाणं भाजलं, दूध तापायला ठेवले, भाकरी झाल्या, भात शिजायला आता शेगडी होती. फुल गॅस राहायला उतू गेला. सगळं किचन वाटा क्लीन वगैरे केला होता आम्ही. आणि हे बघा काम अजून कमी नाही पण वाढवा होणार. त्यानंतर मग इथे कालवण शेगडीवरती कालवण शिजत होतं आणि दूध काढायला थोडा टाईम होता. त्यामुळे म्हणलं आज ना गिरण साफ करावं, कारण गव्हाचं पीठ अजिबात नव्हतं. त्यामुळे दळण टाकावं लागन. बाजरी दळली होती त्यामुळे मग गिरण साफ करून घ्यावा आणि पीठ आहे डब्यामधलं ते काढून घ्यावा, डबा घासून ठेवा. मग गव्हाचं दळण टाकायचं होतं. मग गहू दळायला. त्यानंतर आम्ही आता दूध काढून गावात चाललेलो आहोत देवाच्या पाया पडायला. आणि मी गावात निघाले तर माझी लाडूबाई लगेच मागं लागली. तू कुठं चालली? मी येऊ का? म्हणलं चल मग, तुला कुठं मला न्यायचे डोक्यावरती. तर त्यानंतर तिला अगरबत्ती, हळदी कुंकू आणि थोडंसं शेंगदाणा आणि साखर घेतली होती. तर दरवेळेस माझ्या पाठीमागं ती नक्कीच असती कुठं जायचं म्हणलं तर. त्यानंतर पहिल्यांदा दर्शन घेतलं दत्त महाराजांचं. निमराज महाराजांच्या जाताना अलीकडंच आहे. तर देवाच्या पाय वगैरे पडलो ना. आता चाललं निमराज महाराजांच्या पाया पडायला. तर अंधार होता, रात्रीचे वाजले होते 8. आम्ही मंदिरात चाललो. दिवसा काही टाईम भेटलाच नाही. त्यामुळे म्हणलं चला ह्या वर्षीचं शेवटचं आणि एकादश वगैरे होती त्यामुळे म्हणलं चला पाया पडून यावा. ते आहे छोटंसं असं मंदिर गावामधलं. उघडं नाही काय? हाय काय? झालं का तो काम? सगळे ठेवलं का? सगळ्यांना ठेवलं असं बरं का. साखर आणि शेंगदाणा जर नेलं सिद्धीने सगळ्या देवांना ठेवलं आणि उरलेलं मला खायचे. डब्बा अजिबात माझ्या हातात दिला नाही. त्यानंतर मी हळदी कुंकू नेलं होतं. तिला म्हणलं चल आपण एक फोटो काढू इथे. आणि हळदी कुंकाची कोहिरी तिथंच राहिली होती. मला तिला ती घे. आणि आता मग त्यानंतर तर पाया पण झालं होतं. तर एकादश होती त्यामुळे भजन वगैरे होतं. भजनी मंडळी आलेली होती त्यामुळे पटकनी पाया पडलो. आणि सिद्धीला वाजवायची ती घंटा. म्हणलं इथली घंटा नाही हात पुरायचा तुझा,
तर ही थाली वाजव, तिला काय आनंद झाला वाजवली तर, आणि डब्बा काय हातातून काय सोडीतच नव्हती. तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.